नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज हा व्हिडिओ फक्त योगायोग म्हणून तुमच्या पुढे आला नसून साक्षात स्वामींनी तुम्हाला बोलण्यासाठी आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या संदेशासाठी तुमची निवड केली आहे. कारण देवाच्या इच्छेशिवाय तुमच्या जीवनातले पान सुद्धा हलत नाही. तुमच्या जीवनामध्ये जे काही होत आहे, जे काही होणार आहे ते सर्व स्वामींच्या कृपेनेच होत आहे आणि स्वामीच तुमच्या जीवनाचे कर्ता धर्ता आहेत. आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहेस का की या जगात आनंदी आणि यशस्वी लोक इतके कमी का आहेत? विचारला नसेल तर आज विचारून पहा आणि स्वामींचे उत्तर ऐकून तुझे मन शांत आणि समाधानी होणार असेल तर स्वामी, मी तुमचा प्रत्येक प्रश्नाशी सहमत आहे आणि माझ्यासाठी तुमचे प्रश्न, तुमचे उत्तर हे पूर्ण मार्गदर्शक ठरत आहेत अशी कमेंट करा. स्वामी सांगतात की जन्माला येताना त्याने देवाला काही वेगळे विचारले नाही किंवा देवाकडून काहीच मागून आलेले नाही. देवाने जसे पाठवले आहे तसे सर्व काही स्वीकारून आपण पृथ्वीवर आलो आहे. शून्यातून साम्राज्य निर्माण करायला आपण जन्मल्यापासूनच शिकलो आहोत. जन्मल्यापासून आपल्याला आपले जेवण कसे करायचे, आपण चालायचे कसे, आपण बोलायचे कसे याची बुद्धी देवानेच दिली आहे. मग आपलं सर्व काही जीवन हे देवावर चालते. तर आपल्या जीवनामध्ये सुख आले, दुःख आले म्हणून आपण रडत का बसायचे? कारण जे काही होत आहे, जे काही होणार आहे ते देवाच्या मर्जीनेच होणार आहे. जगातला सर्वात प्रभावी व्यक्ती तुम्हाला वाटत असेल की तो खूप आनंदी आहे, त्याच्याकडे पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा गरीब आहात. तो श्रीमंत आहे, आनंदात आहे आणि तुम्ही दुःखी आहात. हा तुमचा विचार तुम्हाला पटत असेल तर स्वामी नामाकडे पाहून पहा. स्वामी सांगतात की जीवन हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या एका ढाच्याप्रमाणे आहे. जसे दिसते तसे कुठलीही गोष्ट तुम्हाला जाणवत असेल तरी ते शक्य नाही. कारण इथे जरी प्रत्येकजण सुखात दिसत असेल तर प्रत्येकाच्या मनामध्ये कुठल्या तरी गोष्टीचं दुःख हे नक्कीच आहे. जगातील सर्वात श्रीमंत मनुष्यही कुठल्या तरी आजाराने त्रस्त असतो आणि तो सुद्धा देवाकडे मागणं मागत असतो की देवा, मला काहीच नको, फक्त माझं शरीर मला सदृढ दे, बाकी सर्व मी स्वतः कमवेन. परंतु आपल्याला देवाने सर्वस्व दिले असून आपल्याला त्याची किंमत नाही आणि आपण देवाला भांडत असतो की मी काय पाप केले आहे जे मला इतका त्रास भोगावा लागतो किंवा माझ्या वाट्याला इतकी गरिबी आलेली आहे. देवाने ते सर्वांना देताना समान दिलं आहे. मग आपण आपल्या पायावरती उभे राहून आपले साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न का करू नये? देवाकडेच प्रत्येक गोष्टीसाठी घराणे का करायचे? आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न सोडू नका. आत्मविश्वास, आनंदी आणि यशस्वी लोकांकडे जबाबदारी स्वीकारण्यासाठी आवश्यक असतो तो फक्त आत्मविश्वास. आणि सामान्य माणसाला जेव्हा आयुष्यात काही करण्याची संधी मिळते तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की देव मला यामध्ये यशस्वी करेल की नाही किंवा मी हे करू शकेल की नाही. परंतु बाळा, आता घाबरू नका, प्रयत्न करणे सुरू करा. कारण जो प्रयत्नामध्ये गुंतलेला असतो, नवीन काहीतरी शिकण्यामध्ये सतत स्वतःला व्यस्त ठेवत असतो, देव त्याची नेहमीच मदत करतो. आणि देवाला सुद्धा त्याच व्यक्ती आवडतात ज्या स्वतःला विकसित करण्यासाठी आणि स्वतःला घडवण्यासाठी गुंतलेले असतात. एखाद्या व्यक्तीने यावे, आपल्या जीवनामध्ये सुख द्यावे, आपल्याला आनंद द्यावा, याची जर फक्त तुम्ही अपेक्षा करून जीवन जगत असाल तर जीवनामध्ये तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही. देव प्रत्येकालाच देतो, परंतु नेण्यासाठी देव तुम्हाला एक वेळ नक्कीच देतो. त्या वेळेमध्ये जर तुम्ही स्वतःचं साम्राज्य सिद्ध केलं तरी देव तुम्हाला पुढे यशस्वी बनवतो. आणि जर तुम्ही आहे त्या वेळेचा उपयोग न करता दुरुपयोग करत असाल तर ती संधीसुद्धा तुम्हाला परत दिली जात नाही. मी यशस्वी होणार,
मी प्रयत्न सोडणार नाही आणि माझ्यासोबत माझे स्वामी आहेत हा विचार करून जर तुम्ही येणाऱ्या दुःखामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत राहिलात किंवा येणाऱ्या दुःखाला दूर करून तुमचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही त्यामध्ये नक्कीच यशस्वी होणार आणि देव तुम्हाला त्यांच्या कृपा आशीर्वादाने जीवनामध्ये सर्व काही सुख, समृद्धी, यश, धनसंपदा ही देणारच आहे. प्रत्येकाकडे सर्व काही आहे नाही असं काहीच नाही, परंतु तुमची दृष्टी जर तशी पाहण्याची असेल तर तुम्ही पूर्णपणे यशस्वी झालेला असाल, भरभरून असाल. आणि जर तुमची दृष्टीच नकारात्मक असेल किंवा तुमच्या मनामध्ये सतत खंत असेल तर जीवनामध्ये सर्व काही असूनही कधीही तुम्ही जीवनाचा आनंद स्वीकारू शकत नाही आणि उपभोगू सुद्धा शकत नाही. त्यामुळे जे मिळत आहे ते आनंदाने स्वीकारा. आजची वेळ परत मिळणार नाही आहे, त्या वेळेचा आनंदाने उपयोग करून घ्या. देवावर विश्वास ठेवा. देव तुमच्या बाजूला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये प्रत्येक वेळी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या बाजूने फिरत आहे. त्यांचं आशीर्वाद, त्यांची कृपा पाहण्यासाठी तुम्हाला तुमची दृष्टी बदलावी लागेल आणि ज्या दिवशी तुमची दृष्टी बदललेली असेल त्या दिवशी तुम्हाला प्रत्येक रूपामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये तुम्हाला तुमच्या देवाचे, तुमच्या स्वामीचे रूप तुमच्या भोवताली दिसणार आहे. प्रेम करा, विश्वास ठेवा, परंतु विश्वास ठेवताना, प्रेम करत असताना समोरचा व्यक्ती, समोरचा घटक पाहूनच तुमचा जीव त्याच्यामध्ये गुंतवायचा आहे. जर त्याला तुमच्या किमतीची, तुमच्या प्रेमाची गरज नाही, तुमच्यासमोर त्याची व्हॅल्यू जर 0 असेल तर तुम्ही त्याच्यासाठी वेळ देणे हा सर्वात मूर्खपणा तुमचा ठरेल. कारण ज्यावेळी व्यक्ती तुम्हाला सोडून जाईल, ज्यावेळी ती व्यक्ती तुम्हाला त्रास देईल त्यावेळी सर्वात जास्त त्रास तुम्हाला होणार आहे आणि सर्वात जास्त नुकसानसुद्धा तुमचेच होणार आहे. त्यामुळे वेळ आहे, सावध व्हा. तुमचा हा मौल्यवान वेळ मौल्यवान प्रसंगामध्येच गुंतवून ठेवा. एकदा गेलेली वेळ परत मिळणार नाही आणि देवाला मिळवायचं आहे तर आहे त्या वेळेचा उपयोग करा आणि फक्त तुमच्या मुखाने नामस्मरण करत राहा. तुम्हाला काहीच मागण्याची गरज पडणार नाही. तुम्ही न मागता सुद्धा तुमच्या अंतःकरणातील भाव ओळखून तुम्हाला सर्वस्व देणारी स्वामी आई तुमच्या समोर तुम्हाला उभी असलेली दिसेल. तुमच्या डोळ्यामध्ये आलेले दुःख अश्रू त्याचं रूपांतर आनंद अश्रूमध्ये करण्याची ताकद फक्त स्वामींच्या हातात आहे. तुमचा कुठलाही देव तुम्हाला कधीही दुःखात पाहत नाही किंवा तुमच्यावर आलेले संकट देव कधीही तुमच्यावरती परिणाम करत ठेवणार नाही. जीवनात यशस्वी व्हा. सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. फक्त देवावर विश्वास ठेवून कर्म करत राहा. धन्यवाद.